हॅलो फ्रेंड्स. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, खरंच सी करणं गरजेचं आहे का? कारण मला खूप साऱ्या नर्सेसनी क्वेश्चन केला आहे की खरंच सी करायची आहे का? पूर्ण 150 पॉईंट झालेच पाहिजे का? जर नाही झाले तर रिन्युअल होणार का नाही होणार? तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे की खरंच 150 पॉईंट करणं गरजेचं आहे का? जर ते नाही झाले तर तुमचं रिन्युअल होईल का? किंवा 150 पॉईंट कसे करायचे? तर त्यासाठी आपण सी जे सर्क्युलर आलं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर ते बघूयात. तर हे सर्क्युलर 19/11/2025 आलेलं आहे, ज्यात महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने हे सर्व रजिस्टर्ड नर्सेससाठी सर्क्युलर तयार केलेलं आहे. तर या सर्क्युलरमध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने असं सांगितलं आहे की सी 2016 सुरू केली आहे. तर प्रत्येक 5 वर्षामध्ये आपल्याला 150 क्रेडिट पॉईंट पूर्ण करायचे आहेत व ते पूर्ण करण्यासाठी कालावधी आहे मार्च 2027. तर मार्च 2027पर्यंत जर आपण 150 पॉईंट पूर्ण केले तरच आपल्याला 2027 ते 2032 हे जे रिन्युअल आहे हे रिन्युअल भेटणार आहे. जर 2022 ते 2027 या कालावधीमध्ये 150 पॉईंट पूर्ण नाही झाले तर कोणत्याही नर्सेसला रिन्युअल करून मिळणार नाही. इथे त्यांनी मेन्शन केलंय की कोणालाही जर कालावधी पूर्ण नाही झाला नूतनीकरण करून देण्यात येणार नाही व त्यासाठी नर्सेस स्वतः जबाबदार असतील. तर 150 पॉईंट आपल्याला करायचे आहेत. जर ते नाही झाले तर आपलं रिन्युअल होणार नाहीये. आता ते होतील का? तर ते कसे करायचे? तर तुम्हाला आपले नियरबाय जे कोणते सी निघत असतील ते ऑफलाईन सी जाऊन अटेंड करायचे आहेत. प्रत्येक सी साठी 10 पॉईंट असतात. मी 7 ते 8 किंवा 8-10 सी जरी अटेंड केल्या ऑफलाईन तरी तुमचे 100 पॉईंट होऊन जातील व बाकी सी तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक काळजी घ्यायची की एका आठवड्यामध्ये तुम्हाला एकच सी कंप्लीट करायची. जर तुम्ही एका वीकमध्ये 2 सी कंप्लीट करत असाल तर तुम्हाला एका सी पॉईंट भेटतात. MNCने त्यांच्या वेबसाईटवर असं मेन्शन केलं आहे की एका वीकमध्ये एकच सी तुम्ही करायची आहे. त्यामुळे प्लीज एका वीकमध्ये एकच सी तुम्ही अटेंड करा. त्यानंतर तर नेक्स्ट आपण बघू शकता, आपण याआधी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची mnc.maha.org ही वेबसाईट यूज करत होतो. ही MNCची नवीन वेबसाईट होती, बट काही दिवसांपासून ही वेबसाईट चालत नाही आहे. तर तुम्हाला सी अटेंड करण्यासाठी किंवा अप्लाय करण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जुनी वेबसाईट आहे ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल.org या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता CPD किंवा CNEचा ऑप्शन आलेला आहे. इथे तुम्ही लॉग इन करू शकता CNEचे तुमचे पॉईंट चेक करण्यासाठी किंवा इथे या ठिकाणी शेड्यूलसुद्धा चेक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन CNE दिसत असतील. या CNE जाऊन तुम्हाला कंडक्ट करायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला त्याचे पॉईंट भेटतील. तर पुढे बघूयात. काही नर्सेसचे क्वेश्चन आहेत की CNE करण्यासाठी आपल्याला पेड लीव भेटेल का? कारण तसं MNCच्या वेबसाईटवर या ठिकाणी जेव्हा आपण सर्क्युलरमध्ये येतो इथे एक JR आला होता की CNEसाठी आपल्याला पेड लीव भेटणार आहेत. तर हा तो JR आहे जो 5 जानेवारीला आला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे CNEसाठी तुम्हाला पेड लीव भेटणार आहे. पण हा जो जुना 2018चा जो JR होता त्यानुसार CNEसाठी फक्त 3 दिवस लीव भेटणार एका इयरमध्ये. 1 इयरमध्ये फक्त 3 सुट्टी भेटणार. ते पण काही ऑर्गनायझेशन देतात, काही ऑर्गनायझेशन देत नाही. त्या सुट्टीसाठी तुम्हाला तुमच्या ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करत आहात तिथे HR मध्ये जाऊन विचारायचं आहे की तुम्हाला सुट्टी देतात का. जर त्यांनी सुट्टी दिली तर तुम्ही ती सुट्टी घेऊ शकता.
तर नेक्स्ट पॉईंट आहे की CNEचे ज्यांनी कोणी अस्त्रिका स्पेअरची CNE कंप्लीट केली आहे किंवा अदर CNE कंप्लीट केली आहे त्यांचे पॉईंट क्रेडिट होत नाही. तर ते होतील का? तर हो, त्या CNEचे पॉईंट क्रेडिट होण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी लागतो. तुम्ही CNE कंप्लीट केल्यानंतर 30 दिवस वेट करा. 30 दिवसामध्ये तुमचे पॉईंट कंप्लीट तिथे तुमच्या MNC वेबसाईटला येऊन जातील. जर 30 दिवसानंतरही पॉईंट नाही आले तर त्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आपल्याला 2027 रिन्यूअल करण्यासाठी 150 पॉईंट पूर्ण करायचे आहेत. आता हे पॉईंट कमी करण्यासाठी किंवा CNE रद्द करण्यासाठी किंवा 150 पॉईंटवरून काही पॉईंट कमी करावेत रिन्युअलसाठी किंवा CNE ऑनलाईन करावे, यासाठी काही संस्था प्रयत्न करत आहेत. ज्यासाठी की नर्सिंग काउन्सिल नर्सेसचे पॉईंट कमी करतील, जे CNEसाठी त्यांना हेल्प होईल किंवा जे ऑफलाईन CNE ते ऑनलाईन कंडक्ट करता येतील. त्यासाठी खूप जणांचे प्रयत्न चालू आहेत. पण जोपर्यंत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून काही सर्क्युलर येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ग्राह्य धरायचं आहे की आपल्याला 150 पॉईंटच पूर्ण करायचे आहेत. सर्वांनी वेळेवर पॉईंट पूर्ण करा. 150 नाही झाले तर जेवढे होतील तेवढे पॉईंट तरी कंडक्ट करा, जेणेकरून तुम्हाला CNE रिन्यू करण्यासाठी हेल्प मिळेल.